आंबेगावमध्ये निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला निलंबनाची नोटीस। 9 ते 10 शिट्ट्यानंतरही वाटाणा कच्चा राहत असल्याचा आरोप। चूक नसेल तर कारवाई होणार नाही, दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केल्याने भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खडाजंगी। सुनेत्रा पवार यांना सभागृह नेते गणेश बिडकर यांचं पत्र। जयपूरमधल्या रामपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना हकललं। शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेले कार्यकर्ते सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना हकललं। दगडफेक केल्याचीही माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। पुणे शहरात छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमासाठी तब्बल 30 अटी। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कार्यक्रमाला परवानगी। ओबीसींचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर। 1 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र या। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आवाहन। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणाऱ्यांना राजकीय परिणाम भोगावे लागतील, हाकेंचा इशारा। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला पाहिजे। राज्यातील सरकारी शाळांच्या दयनीय अवस्थेवरून अभिजित दिपकेंची मागणी। राज्यामधल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा। 10 वर्षांच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढवण्याची मुभा। निवडणूक लढवल्यास घातलेली बंदी उठवली जाणार। सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान। सत्ताधाऱ्यांच्या 2 साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज। आमदार विनय कोरे यांच्या कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज। सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरामध्ये तेजीचा भूकंप। प्रति क्विंटलचे दर पोहोचले 7,000च्या विक्रमी पातळीवर। किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर प्रति किलो 72 ते 73 रुपयांवर पोहोचला। मुंबई महानगर प्रदेशमध्ये रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार। 1 सप्टेंबरपासून नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यामध्ये 1 रुपयांची तर टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ होणार। व्यावहारिक मराठी येत नसलेल्या 1268 चालकांना नोटिसा। 1 महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅच 3 महिन्यांसाठी निलंबित। 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम। मुंबईमध्ये मराठी पाट्यांवरून महापालिकेचा बडगा। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार। दुसऱ्या टप्प्यात व्यापारी प्रतिष्ठान आणि नामांकित मॉल्स निशाण्यावर। टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन मंजूर। 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन। न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय नाशिक जिल्हा न सोडण्याचे आदेश। कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना। उमरवाडीमध्ये एमएमआरडीएची क्रेन कोसळली। झोपडपट्टीवर क्रेन कोसळल्यानं 10 जण जखमी। क्रेन हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। चक्क पोलिसांची गाडी पळवत रस्त्यावर धुमाकूळ। मुंबईच्या कोस्टल रोड परिसरातील धक्कादायक घटना। कोस्टल रोडवर विरुद्ध दिशेने गाडी चालवत धुमाकूळ। आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात। लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाह समान, त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई वडिलांना सुद्धा नाहीये। दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असल्यानं जोडप्याला पोलीस संरक्षण दिलं जाणार, न्यायालयाचे आदेश। आणि आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका। अरुणाचल प्रदेशमधील लहान मुलीची भावनिक साद। चायनीज म्हटल्यानं आम्हाला दुःख होतं, रागही येतो, चिमुकलेनं व्यक्त केली भावना। Thank you.